माध्यमातून तुम्ही सगळंच आरक्षण मिळवलं ना मराठ्यांना. जेवायचं म्हणल्यावर आता काय असं खाऊ तर तसं खाऊ तर आता आपण खाऊच काय आता तसं वंदामानी घेऊ पण आपलंच घेऊ कोणाच्या लेकराचं नाही घेणार. फार फारकारच्या बैठकीला नाही त्यांची प्यायचं नाही त्यांचे भजे नको ते गुलाबजामुन नको पांढरे गुलाबजामुन ते सांडा व्हायन काय व्हायन ते कुठून आणले तो कुठून नाही आणि ते गोड गोड बोलते तर लोकांना गोड बोलून वाटा लावून देते. आणि उभं आयुष्य लोकांना विरोध करण्यात घातले त्यामुळं ते नारळ लवकर पावत नाही. त्याला आता आमचा विलाज नाहीये. ताकद लावली ना तेवढी जर सो जातीला एसटीतून आरक्षण मिळावं म्हणून लढल्या सातारात आरक्षणही मिळालं असतं गोरगरिबाचा कल्याण झाला. सातारा खरंच होईल. सगळंच बोललं आमच्यावर लय शत्रू आहेत आम्हाला हपापलो नाही काही समोर दिसल्यावर लगेच बदललो नाही. पैशाकडे बघून समाज वाऱ्यावर सोडला नाही पदाकडे बघून पळून गेलो नाही. आपण घास खाल्ला तर ती एक दोन भाकरी खाऊ शकतो. आपण एकच जर कोंबली तर नड्यात गुतून दुसऱ्याची सांडासं व्हायची नाही. ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय मात्र ती होत असताना ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी करून घेताय हे सगळं झाल्यानंतर मग मुख्य आरक्षणाची गरज पडेल का? मी एक्स्ट्राचं घेत नाही पण जे हक्काचं आहे ते करून घेतोय. जसं की आमचं गॅजेट आहे हे हक्क आहे आमचं भविष्य. हेच जर तुम्ही आम्हाला 50 वर्षापूर्वी दिले असतं आमच्या 5 पिढ्या आता नोकऱ्यात गेलेल्या राहिल्या का वाटलं केलं आमचं असं. 40-50 वर्षामध्ये मराठेच सत्तेवर होते मराठ्यातली काही घराणी सत्तेवर होती त्यांनी काहीच केलं नाही. पण मग मराठ्यांना मागास ठेवण्यामध्ये मराठेच दोषी आहेत ना. आमचे मतं घेऊन ते मंत्री होत नव्हते बंगले का कमीत नव्हते कारखाने शाळा का कमवत नव्हते काय का करत नव्हते. आमचं काय दुखण्याचं कारण नव्हतं पण थोडं मागं वळून बघायला पाहिजे. बिगर मराठा नेत्यांनीच मराठा समाजाला अनेक सवलती अनेक योजना दिल्या कदाचित त्याच्यात तुमच्या दबावपोटी काय मिळाले असतील पण त्यांची भूमिका देण्याची होती. घातलं पण त्यांनीच ना. 1 वर्षभरापूर्वीच तुमचं एकूण संवाद साधण्याची पद्धती किंवा एकूण स्ट्रॅटेजी होती आणि आताची ह्याच्यात खूप फरक पडला. तुम्ही एकदम माइल्ड बोलताय. मग तुम्ही तिकडे जाऊन खोटं बोलायचं मग ते माणसाला राग येतो ना. आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत आम्हाला तुम्ही केल्याचे शिक्के म्हणजे सहन नाही. रावसाहेब दानवेंची तुमची ती दरी कमी झाली का? तुमचं ना आमचं गरीब मराठ्यांचं आणि श्रीमंत मराठ्यांचं वैरच नाही. पण तुम्ही आमच्या लेकरांना किती दिवस तुच्छ समजणार आहे. आम्ही किचडात हिंडतो म्हणून चिखला आमच्या बापाचं धोतर कपडा फाटलाय म्हणून आमच्या आईच्या डोक्याला तेल नाही मिळत आम्हाला आम्ही गरीब माणसं म्हणून. फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील या दोघांमध्ये सर्वाधिक समन्वय तुमचा कोणाशी आहे? नाही मग कोणाचं चांगलं नसतं. आरक्षण दिलं की सगळ्या माझ्या समाजाला दिलं की चांगलं. पाण्याची योजना मार्गी लागलीच पाहिजे अशा आग्रहाने एक आंदोलन उभं केलं तर इतके फोडीचे येते याला आपण जर 8-9 मागण्या घातल्या ना तर खालून सुरुवात करते. खालच्या सोडीचा आपण 1 नंबरला मेन लिहिलेली वरून सुरुवात करीत खालून सुरू करीत.